एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांच्या अडचणींमध्ये वाढ झालेली आहे। महिलेला व्हिडिओ कॉलवर विवस्त्र होण्यास भाग पाडल्याचा आरोप त्यांच्यावर आहे। पीडितेने पोलीस आयुक्तांकडे या संदर्भात तक्रार केलेली होती। संभाजीनगरमधली ही सगळी घटना आहे। महिलेला व्हिडिओ कॉलवर विवस्त्र होण्यास भाग पाडल्याचा आरोप हा मतीन पटेल यांच्यावर करण्यात आलेला आहे। एमआयएमचे नगरसेवक आहेत मतीन पटेल आणि आता या सगळ्या प्रकरणानंतर या आरोपांनंतर आता त्यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत। या सगळ्या प्रकरणावर राजकीय वर्तुळातल्या काही प्रतिक्रिया समोर आल्यात, बघूया। मी आता 2 दिवसापासून तेच बोलतोय। निदा खान ही मोहरा आहे, पेड वर्कर आहे, पेड वर्कर। टॉर्चर करून एखाद्याला धर्मांतर करायला लावणं हा गुन्हा आहे आणि जर स्वतःच्या मर्जीने जर करत असते तर त्यांनी तक्रार कशाला केली असते। लैंगिक छळ, धर्मांतरचा विषय आणि त्याला यांनी दिलेला पाठिंबा इम्तियाज जलीलाच्याच सांगण्याने सर्व झालं होतं। आता इम्तियाज जलीलाचे सुद्धा मी कालही बोललो, हा सुद्धा एक प्यादा होऊ शकतो। हे रॅकेट चालवणारे आणखी मोठे लोक त्याच्यात समोर येणार आहेत, म्हणून हे प्रकरण गांभीर्याने आपण घेतलं पाहिजे। ताबडतोब त्या नगरसेवकाला अटक करण्याची आवश्यकता आहे, जेणेकरून पोलीस त्यांच्याकडून याच्या मागे खरे बोलवते धणी कोण आहेत त्याचा सुगावा त्या ठिकाणी लागेल। म्हणजे त्या ठिकाणी पाठबळ देणारे जलील असतील, त्याचबरोबर त्या ठिकाणी दस्तूरखुद्द ओवेसी आता बाजू घेत आहेत। मला वाटतं याच्या खोलाशी जाण्याकरिता ताबडतोब अटक करून या ठिकाणी त्या नगरसेवकाकडून सखोल माहिती घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे। आता हे प्रकरण गंभीर वळण घेत असल्याचं दिसतंय।